नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर जो व्हिडिओ घेऊन आली आहे, तर हा कोणती रेसिपी नाही आहे किंवा याच्यामध्ये मी कोणता पदार्थ बनवून दाखवत नाही आहे. हा एक नॉर्मल व्हिडिओ आहे. यात मी माझी कामं करते आणि तुमच्याबरोबर संवाद करते आहे किंवा तुमच्याबरोबर बोलते आहे. तुमचं या गोष्टीवरती काय मत आहे हे नक्की मला कळवा. कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण माझं एक अकाउंट ऑलरेडी बॅन झालेलं आहे कॉपीराईटमुळे एका व्हिडिओच्या, आणि आता मी नवीन सुरुवात केलेली आहे. तर आजचा विषय माझा असा आहे की बाहेर जाऊन पैसे कमवणारी स्त्री चांगली की घरात राहणारी, घरच्यांना सांभाळणारी स्त्री चांगली. मी दोन्हीही गोष्टी जवळनं अनुभव घेतलेला आहे. लग्नाआधी मी जॉब करायचे, माझ्या घरच्यांना मी सांभाळलं आहे किंवा मी ते बघितलेलं आहे की बाहेर जाऊन काम करणं किती अवघड आहे, पैसे कमवून आणणं किती अवघड आहे. आणि आता लग्नानंतर मी घरी असते, हाऊसवाईफ झालेली आहे बाय चॉईस. आणि मी तेही अनुभव घेते की घरी राहणं किती अवघड असतं जर बाहेर तुम्ही जॉब करताय त्यानंतर. आणि एक वेळेनंतर ना तुम्हाला असं जाणवायला लागतं की नाही, बाहेर जाऊन काम करणं एक वेळ सोपं आहे, पण घरी राहून तेच डेलीचं रुटीन जगणं थोडंसं अवघड आहे. आता मी असं का म्हणते, आपण बाहेर जातो कामासाठी, आपण बसनी जातो, टू व्हीलरवरती जातो, कसंही जातो, ट्रेननी जातो. नवीन लोकं आपल्या डोळ्यांना दिसतात, नवीन लोकांशी आपला संवाद होतो. ऑफिसमध्ये दररोजचे टास्क असतात, मीटिंग्स असतात, त्यामध्ये आपण नवीन काही ना काहीतरी शिकत असतो, नवीन लोकांशी बोलत असतो. कधी आपल्याला आपल्या उणिवा जाणून येतात, तर कधी आपल्या कलागुणांना वाव मिळतो, आपलं ॲप्रिसिएशन होतं. पण तेच तुम्ही हाऊसवाईफ म्हणून घरात आहात, तर घरात तुमचं तेवढं ॲप्रिसिएशन होत नाही, किंवा रोज काय म्हणणार ना की तू खूप छान स्वयंपाक करते. आणि रोज जर घरच्यांनी सांगितलं तर तुम्हालाही बोर होईल ते, की अरे काय दररोज मला म्हणतात की चांगलं बनवते. याच्या व्यतिरिक्त कायच, तू घर स्वच्छ ठेवतेस, हे तर एखादी मेड पण ठेवू शकते. तर प्रश्न तो नाहीच आहे की हाऊसवाईफ बेटर का वर्किंग वुमन बेटर. दोघी आपापल्या लाईफमध्ये, आपापल्या मार्गामध्ये बेटरच आहेत, चांगल्याच आहेत. हाऊसवाईफ जरी असेल तरी ती घर पूर्ण सांभाळते, मुलांची काळजी घेते, घरच्यांची पूर्ण वेळ काळजी घेते, 24/7 ती काम करत असते. आणि बाहेर जाणारी स्त्री फक्त बाहेर जाऊन काम नाही करत, तर ती बाहेर जाऊन काम करून पैसे कमवूनसुद्धा घरी येऊन तिला काम करावं लागतं. तर ही दोघींची कहाणी आहे आणि दोघीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. फक्त प्रश्न येतो तो पैसे कमवण्याचा. ज्या स्त्रिया घरी आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्या फक्त फायनान्शियली कोणावरती डिपेंडंट असतात, आणि ज्या बाहेर जाऊन काम करतात त्यांच्याकडे स्वतःचे पैसे असतात, त्याच्यामुळे ते स्वतःचे अधिकार स्वतःकडे असतात, स्वतः काही डिसिजन ते घेऊ शकतात. कुठे पैसे खर्च करायचे, कसे करायचे, हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न असतो. पण तेच घरी राहणाऱ्या स्त्रियांना कोणाकडनं तरी मागून पैसे घ्यावे लागतात, आणि मग खर्च करताना तो विचार करून खर्च करावा लागतो. फक्त तितकाच फरक आहे. पण उच्च शिक्षण घेऊन सुद्धा घरी काम करणाऱ्या स्त्रियासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांनी त्यांचं शिक्षण, त्यांच्या करिअर किंवा त्यांच्या अपेक्षा पुढं त्यांच्या फॅमिलीला ठेवलेलं आहे. त्यांच्या फॅमिलीला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं आहे, मुलांना तेवढं इम्पॉर्टन्स दिले, आणि त्यांनी त्यांचा आयुष्याचा तो त्याग करून त्या घरच्यांसाठी आणि आपल्या लोकांसाठी कार्यरत आहेत किंवा काम करत आहेत दिवस रात्र. तर दोघीही स्त्रिया तितक्याच इम्पॉर्टंट आहेत, दोघीही तितक्याच मेहनतीच्या आहेत, मेहनत करत आहेत. पण फक्त पैसे कमवत नाही म्हणून ती कमी नाही आहे. व्हिडिओ आवडला तर फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. टिल देन बाय.